अजित पवार हे आता बीड प्रकरणामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत त्या अनुषंगाने ॲक्शन मोडवर आलेले आहेत। अजितदादा हे बीडचे आता पालकमंत्री आहेत आणि त्यांनी आता बऱ्यापैकी जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याला खूप गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्या प्रकरणी काही मोठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। अजितदादांनी जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत अविनाश पाठक यांना निरोप पाठवून मुंबईला बोलावून घेतलेला आहे। अविनाश पाठक यांनी काही वेळापूर्वी मंत्रालयामध्ये अजितदादांची भेट घेतलेली आहे। आता हे प्रकरण काय हे आपण बघितलं पाहिजे। अविनाश पाठक हे जिल्हाधिकारी आहेत आणि बरेचसे आरोप झालेले होते। बीडमध्ये जो काही निधी येत होता त्या निधीमध्ये बऱ्यापैकी गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केलेला होता। जिल्हा नियोजनासाठीचा जो काही निधी प्रत्येक जिल्ह्याला मिळत असतो तर त्या निधीमध्ये मोठा गफला झालाय किंवा काही गैरव्यवहार झालेत असा मोठा आरोप सुरेश धसांनी केलेला होता। 73 कोटींच्या घोटाळ्याचा धसांचा आरोप होता आणि जवळपास 877 कोटीचा जो काही निधी आलेला होता त्यावरून हा आरोप सुरेश धसांनी केलेला होता। सुरेश धस वारंवार या संदर्भात बोलत होते आणि आता जेव्हा अजित पवार हे पालकमंत्री झालेले आहेत तेव्हा त्यांनी हा सगळा जो काही प्रकार आहे तर त्याला खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि या प्रकरणी जे जिल्हाधिकारी आहेत अविनाश पाठक यांना आता तातडीने मुंबईला बोलावून घेतलेला आहे। तत्पूर्वी अजित पवारांनी या सगळ्या संदर्भात एक चौकशी समितीची नेमणूकही केलेली होती। जे काही आरोप करण्यात येत आहेत त्या सगळ्या आरोपांच्या अनुषंगाने अजित पवारांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता अजित पवारांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून अपडेट घेण्याच्या दृष्टीने त्यांना मुंबईत बोलावल्याचं कळतंय आणि या सगळ्या प्रकरणाचा आढावा अजित पवार सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेत आहेत। त्यांनी आताच ती भेट झालेली आहे। मंत्रालयामध्ये अजित पवारांच्या दालनामध्ये ही भेट झालेली आहे। त्यामुळे ज्या प्रकारचे आरोप होत आहेत खास करून या घटनेच्या पलीकडे यापूर्वी झालेल्या काही गैरव्यवहारांचे जे काही आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात येत आहेत त्या सगळ्या आरोपांना अजित पवारांनी आता गांभीर्याने घेत त्याला त्याच्यावर ॲक्शन करण्याची भूमिका बजावलेली आहे। आपण बघतोय की आता पालकमंत्री म्हणून अजितदादांची नेमणूक होऊन फार काही दिवस उलटलेले नाहीयेत। मात्र अगदी पहिल्याच त्यांची जी काही बैठक झालेली आहे तेव्हापासूनच अजित पवारांचा एक वेगळा पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय। अजित पवार खूप लगेचच ॲक्शन मोडवर आलेले आहेत। अर्थात अजित पवार यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री होते आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी जो काही कार्यभार सांभाळलेला आहे तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। अजित पवार हे प्रत्येक जी काही डीपीडीसीची बैठक व्हायची जिल्हा नियोजन समितीची बैठक व्हायची त्या बैठकांमध्ये खूप आक्रमकपणे बोलायचे। पुण्याच्या सगळ्या प्रश्नांविषयी आपण कायमच बघितलंय। कोरोना काळामध्ये अजित पवार हे सगळ्या अधिकाऱ्यांना फैलावर घ्यायचे। कुठलाही गैरव्यवहार कुठलीही दिरंगाई ते खपून घेत नव्हते आणि आता तीच अजित पवारांची जी काही शैली आहे ती आपल्याला बीडमध्ये दिसते। जेव्हापासून बीडचे पालकमंत्री कोण होणार अशी सगळी चर्चा सुरू झालेली होती तेव्हापासून असं बोललं जात होतं, अशी मागणी बीडमधल्या सर्व पक्षीय आमदारांकडून केली जात होती की बीडचं पालकमंत्री पद हे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं, नाहीतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणाकडे तरी हे पालकमंत्रीपद दिलं जावं। आता बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळेल असं सांगितलं जात होतं। धनंजय मुंडेंना ते मिळू नये, पंकजा मुंडेंकडेही ते देण्यात येऊ नये अशी मागणी जोर धरू लागलेली होती। जर राष्ट्रवादी तर मग ते धनंजय मुंडेंचंच नाव राहतं, मात्र त्यांनाही ते पालकमंत्रीपद मिळू नये अशी दाट मोठी मागणी केली जात होती आणि त्यानंतर स्वतः अजित पवारांकडे आता हे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक मोठं पाऊल देवेंद्र फडणवीसांनी उचललंय आणि आता बीडचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि जसे अजितदादा हे बीडचे पालकमंत्रीपदी विराजमान झालेत तेव्हापासूनच त्यांनी जे काही मोठे आरोप करण्यात येत आहेत त्या सगळ्या आरोपांना कुठेतरी तडीस लावण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्या दृष्टीने हे जे काही खूप मोठा आरोप करण्यात आलेला होता त्या आरोपांवर आता काहीतरी मार्ग काढण्याचा किंवा त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न अजितदादा करताना दिसतायत। आता अजित पवारांचे प्रयत्न फलद्रूप होतात काय बघावं लागेल, मात्र हे प्रयत्न त्यांनी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। बीड जिल्ह्यामध्ये आता नेमके आरोप काय होते धसांचे, तर बीड जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हा नियोजनासाठी निधी येतो त्या निधीमध्ये दुजाभाव करण्यात आल्याचा एक मोठा आरोप सुरेश धसांनी केलेला होता। धस या सगळ्या संदर्भात खूप वारंवार बोलत होते। त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये
निधी वाटपामध्ये दुजाभाव झाला, हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आरोप होता किंवा सगळ्यात मोठा आरोप होता. त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की जी काही मान्यता दिलेली कामं होती त्या कामांमध्येही बऱ्यापैकी घोळ आहेत किंवा भ्रष्टाचार झालेला आहे. जी म्हणजे ती रस्त्याची कामं असोत किंवा जिल्हा नियोजनाच्या अंतर्गत येणारी जी काही कामं असोत त्या सगळ्या कामांमध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केलेला होता. आणि पालकमंत्री जे आधीचे होते तत्कालीन पालकमंत्री म्हणजे धनंजय मुंडे, त्यानंतर अतुल सावेंकडे काही काळ हा पदभार होता. मात्र धनंजय मुंडेंवर खास करून हे टीका करण्यात येत होती किंवा त्यांच्याकडे बोट दाखवण्यात येत होतं या सगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात. आणि त्याचमुळे अजित पवार यांनी या सगळ्या संदर्भात लक्ष घातलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीची नोंद घेतलेली आहे. आता या सगळ्या संदर्भाची चौकशी समिती नेमलेली आहे. तर ती समिती कधी नेमली आणि त्या संदर्भात काय झालं, तर बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये जी जिल्हा नियोजनाची बैठक झाली होती, डीपीडीसीची बैठक झालेली होती, त्यामध्ये अजित पवारांनी अशी घोषणा केली होती की 3 सदस्यीय समिती मी गठीत करत आहे आणि जे काही आरोप होतात त्या सगळ्या आरोपांची चौकशी आम्ही करणार आहोत. तर जो काही गेल्या 2 वर्षांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या कामांसाठी जो काही निधी आला होता तो होता जवळपास 877 कोटी. तर या सगळ्या निधीची चौकशी करण्यात येत होती. हा निधी कुठे वापरण्यात आला किंवा या निधीचा वापर कसा झाला, हा निधी कुणाकुणाला देण्यात आला, कुठल्या कामांसाठी किती निधी खर्च झाला, मग त्यासाठी किती रक्कम अपेक्षित होती, किती निधी अपेक्षित होता आणि किती निधी प्रत्यक्ष यामध्ये खर्च झाला, या सगळ्या गोष्टीचा एक टॅली करण्यात येणार आहे. या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार आहे. मग त्यामुळे त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी होईल आणि त्यानंतर फायनल निर्णय या चौकशी समितीकडनं समोर येईल किंवा एक फायनल असा अहवाल या चौकशी समितीच्या माध्यमातून समोर येईल. तर अशी ही चौकशी समिती अजितदादांच्या वतीनं गठीत करण्यात आलेली होती. आता त्याच अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांना दादांनी बोलून घेतल्याचं कळत आहे. असं आहे की आता त्या सगळ्या बीडमधली जी काही मंजूर कामं आहेत, काही कामं ही पूर्णत्वास आलेली आहेत, काही कामं ही सध्या सुरू आहेत. या सगळ्या कामांची सद्यस्थिती काय आहे, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामं, त्याकरता निधी वितरण याबाबत चौकशी केली जाते आणि बोगस विकास कामांबाबत कारवाईला वेग आल्याचंही पाहायला मिळतं आहे. जी कामं अशी आहेत की बोगस आहेत किंवा ज्या ज्या कामांवर शंका आहेत त्या सगळ्या विकास कामांची चौकशी होणार आहे. ती विकास कामांमध्ये गुणवत्ता किती आहे, त्यामध्ये भ्रष्टाचार किती झालेला आहे, त्या कामाची एकूण किती म्हणजे किती सचोटीनं काम करण्यात आले, या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार आहे. आणि यासाठी जे जिल्हाधिकारी आहेत अविनाश पाठक आणि जिल्हा नियोजन अधिकारी आहेत डॉक्टर चिंचणे, तर यांना सगळ्या कागदपत्रांसह दादांनी मुंबईला बोलून घेतलेलं आहे आणि स्वतः अजितदादा या सगळ्या चौकशी अहवाल सादर होण्याआधी या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेत आहेत. आता हा अहवाल कधी येतो आणि त्यानंतर अजितदादा या सगळ्या संदर्भात काय बोलतात हे बघावं लागणार आहे. खरंच या अहवालामध्ये काही ठोस अशा मोठ्या आरोप सिद्ध होत आहेत का किंवा या सगळ्यामधून काही ठोस असे जे काही म्हणजे दसांनी जे काही आरोप केले होते तर ते स्पष्ट होणार का किंवा ते खरे ठरणार का हे देखील बघावं लागणार आहे. मात्र या सगळ्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी कशा वाढू शकतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण योगेशकडे आधी जाणार आहोत. बीडमधून योगेश काशीद आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. योगेश, आज जिल्हाधिकारी अजितदादांना भेटलेले आहेत. नेमका आरोप काय होता सुरेश धसांचा आणि आता या सगळ्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणी कशा वाढू शकतात? विविध विकास कामं झाले होते आणि या विकास कामांची चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार बीड जिल्ह्यामधून होत होती. त्याचबरोबर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 73,000 कोटी रुपयांचा जे घोटाळा आहे असं संबोधित केलं होतं. त्याचबरोबर विविध मागण्या ज्या आहेत त्यांनी या प्रकरणात स्पष्टपणे मांडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की 73,000 कोटीचा घोटाळा आणि त्याच्याबरोबरच
जे की जिल्हा नियोजन समितीमध्ये जे विविध विकास कामं झाले होते त्या विविध विकास कामांमध्ये घोटाळा करण्यात आला, बोगस बिलं उचलण्यात आले असा देखील आरोप या ठिकाणी सूर्य दसांनी केला होता. आणि त्याच संपूर्ण बोगस बिलं उचलण्यात आली होती याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदार सूर्य दस यांनी केली होती. आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार ज्यावेळेस पहिल्यांदाच बीडमध्ये आले, डीपीडीसीची बैठक त्या ठिकाणी सुरू झाली आणि डीपीडीसीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार सूर्य दस यांनी एक पेन ड्राईव्ह दिला होता, जो की पुराव्याचा संपूर्ण परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही विकास कामं झाली होती आणि या विकास कामांमध्ये कुठल्याही पद्धतीचं काम न करता बोगस बिलं उचलण्यात आली होती आणि याची आकडेवारी कोट्यवधी रुपयांची असल्यामुळे तत्काळ चौकशी करावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली होती. विशेष बाब या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे म्हणावे लागेल की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये हे संपूर्ण कामं झाले होते आणि त्याचबरोबर जे काही कृषी घोटाळा असतो, जे काही कृषीची कामं असतात त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप सूर्य दसांनी केला होता. आणि या संदर्भात ज्यावेळेस अजित पवार बीडमध्ये आले या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा डीपीडीसीची बैठक पार पडली आणि त्याच डीपीडीसीच्या बैठकीमध्ये अजित पवारांचे सुई सहाय्यक यांच्याकडे एक पुराव्याचा पेन ड्राईव्ह भाजप आमदार सूर्य दस यांनी सुपूर्द केला होता आणि याच्यावरती कसून चौकशी करावी आणि चौकशी समिती नेमावी अशी मागणी देखील भाजप आमदार सूर्य दस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. आणि यांच्याच मागणीनुसार अजित पवारांनी एक चौकशी समिती देखील नेमली होती. त्याची चौकशी समिती देखील सध्या देखील बीडमध्ये काम करते. मात्र जे की बीडचे जिल्हाधिकारी आहेत अविनाश पाठक आणि त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचे जे काही अधिकारी आहेत त्यांना तात्काळ मुंबईला बोलवण्यात आलं होतं. ते मुंबईला देखील पोहोचले, त्याच्यावर देखील बैठक झालेली आहे. ती संपूर्ण जे काही कागदपत्र असतील किंवा जे काही कामं करण्यात आली होती त्या कामाचे संपूर्ण फाईल जे आहे ते अजित पवारांकडे सुपूर्द केल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र याच्यामध्ये एक स्पष्टपणे ठिकाणी नमूद करावे लागेल की बीड जिल्ह्यामध्ये विविध विकास कामं झाली आणि त्या विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सूर्य दस यांनी केला होता आणि त्याची चौकशी आता चालू आहे. मात्र तात्काळ आणि लवकरात लवकर आणि विशेष म्हणजे ताबडतोब आणि इतक्या जलद गतीने जिल्हाधिकाऱ्यांना का बोलवलं असावं अशी चर्चा देखील बीडमध्ये होताना पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे जे काही कर्मचारी असतील किंवा काही सूत्रांची माहिती आहे की काहींनी असं देखील सांगितलं की दुसऱ्या कामासाठी गेलेले आहेत. मात्र सूत्रांच्या हवाल्यानुसार सूत्रांच्या माहितीनुसार ज्या अर्थी बीडमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची जी चौकशी जी आहे अजित पवारांनी लावलेली आहे आणि चौकशी समिती नेमली त्याच अनुषंगानं जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि त्याचबरोबर जे की जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी असतात त्यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण कारभार असतोय त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आणि दोनही अधिकारी कालच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण जे कागदपत्र आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडे सुपूर्द केलेले आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांनी नेमकी काय दिलेलं आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी नमूद करावे लागेल की ज्या अर्थी अजित पवारांना जी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना तात्काळ मुंबईला बोलवलं होतं, नक्कीच धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात जातात का आणि सूर्य दसांनी मागणी केलेली संपूर्ण बोगस कामांच्या बिलाची मागणी केली ती बोगस बिलांची चौकशी होते का आणि नक्की समोर काय येतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा नियोजन समिती अधिकाऱ्यांना याच कामासाठी बोलवल्याचं देखील सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. माधवी, मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आता दसांच्या या सगळ्या आरोपांची दखल तर दादांनी घेतली आहे. जर चौकशी समितीच्या अहवालामध्ये काही गैरव्यवहार झाला हे समोर आलं तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी कशा वाढू शकतात? नक्कीच आपण बघू शकतो की जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून परळीमध्ये 73 कोटी रुपयांची कामं करण्यात आली होती आणि त्या कामामध्ये कुठल्याही पद्धतीचे कामं न करता म्हणजे एकही रुपयाचं काम न करता बोगस बिल उचलल्याचा आरोप सूर्य दसांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काही निकटवर्ती आहेत जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती केला होता. त्याच्यामध्ये मग हे की आताच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असतील वाल्मिक कराड आणि आणखी काही निकटवर्ती असतील त्यांच्यावर देखील हा आरोप होते. मात्र प्रमुख बाब म्हणावी लागेल की तत्कालीन पालकमंत्री जे की जिल्ह्याचे पालकमंत्री असतात त्यांच्या सहीशिवाय कुठलंही काम होत नाही जिल्ह्यामधलं आणि मग त्यांनी या संपूर्ण कामाच्या बाबतीत का आढावा घेतला नाही किंवा एकही काम न होता हे 73 कोटी रुपये कसे उचलले हे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण केला. त्याचबरोबर मागील 2 वर्षांमध्ये जवळपास 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी लावावी अशी देखील मागणी या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. याच्याचमुळं ज्या अर्थी सूर्य दसांनी एक चौकशी संदर्भात संपूर्ण पुराव्यांचा जो पेन ड्राईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेला आहे मग नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चौकशी होऊन जर तत्कालीन पालकमंत्री जे आहेत धनंजय मुंडे हे जर दोषी आढळले तर त्यांचे पाय आणखी खोलात जाऊ शकतात. देखील इकडं संतोष देशमुख यांचं हत्याकांडाचं प्रकरण त्याच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर जे काही आणखी काही मंडळी आहेत मग तालुका अध्यक्ष असलेला विष्णू चाटे याच्यावरून झालेले आरोप प्रत्यारोप जे की
आपण बघू शकतो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली. दुसरीकडे त्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. दुसरा कैलास फडवरती देखील कारवाई झाली. हे संपूर्ण प्रकरण जे की संपूर्ण लोक समोर येत आहेत हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात जाऊ शकतात. आणि दुसरीकडे ज्या अर्थी अजित पवारांना लवकरात लवकर तुम्ही मुंबईला दाखल व्हा असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आणि तात्काळ त्यांना मुंबईला बोलवून घेण्यात आलं होतं. हीच चौकशी जी आहे ती नेमण्यात आलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीमध्ये काम चुकारपणा न करता संपूर्ण चौकशी जी आहे ते झाली पाहिजे असे देखील संकेत जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी दिले होते. आणि नक्कीच मग येणाऱ्या काळामध्ये जर चौकशी पारदर्शकपणाने झाली आणि चांगल्या अधिकाऱ्यांकडून झाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी धनंजय मुंडेंचे पाय खोलात होतात का आणि चौकशीमध्ये काय आढळतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी आरोप प्रत्यारोप आहेत. नक्की त्याच्यामधून क्लीन चिट मिळते, हे आरोप खरे ठरतात, येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे.